हरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णेव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। सावत्याने मनोगत जाणले ओंकार स्वामीस वाईट वाटले म्हणती माझे मन विटले या सर्व लोकाविषयी सावता म्हणे तुके सत्य तरी हे नष्ट होईल कुपथ्य स्वामीस भासे अशक्य पथ्य पहा अनुभवनी तसेच मग घरी गेले अंतरी वाईट वाटले सर्व लोक भेटी आले न बोले बोल कोणतेही सर्व लोक मणी लाजले स्वामीस नम्र पुसिले त्यांनी दुष्कर्मा झिडकारिले खेद पावले अंतरी। श्रीराम मंदिर संस्थान समतानगर सेलू येथे श्री संत सावतामाळी चरित्र चालू आहे। या ग्रंथाचं चिंतन चालू आहे। अध्याय 7वा आहे। विषय असा आहे की सावता महाराजांनी ओंकार स्वामीच्या हृदयामधलं जे काही सत्य होतं ते लक्षात घेतलं, त्यांची वाईट कृती लक्षात घेतलेली आहे आणि सावता महाराज सांगतात की एवढं सत्य आहे की हे जे कुपथ्य तुम्ही बंड माजवलेलं आहे हे सगळं नष्ट होईल, परंतु स्वामीला याच्यावर मात्र विश्वास बसणं की हे कसं शक्य होईल। तर सावता महाराज सांगतात की तुम्ही अनुभव घेऊन पहा। आणि तसेच मग ओंकार स्वामी घरी गेले। अंतःकरणामध्ये वाईट वाटू लागलं की आपण जे कर्म केलेले आहे ते वाईट आहे। सर्व लोक त्यांच्या भेटीला आले होते परंतु ते कोणालाही बोलत नाहीत। सर्व लोक मनातून लाजले, स्वामीला नम्रतेने विचारू लागले परंतु त्यांनी केलेल्या दुष्कर्माप्रती त्यांना दुःख झालं आणि त्यांना झिडकारून दिलं। आम्ही केले हे महापाप तुम्ही क्षमा करावी अमुप स्वप्नीही चुकीचा संकल्प मनी नये आमुच्या। आम्ही हे महापाप केलेलं आहे तुम्ही आम्हाला क्षमा करावी। आम्ही स्वप्नात सुद्धा असा चुकीचा संकल्प किंवा निर्णय घेत नाही किंवा आमच्या मनामध्ये हे येत नाही। चोराते चोर म्हणून ओळखिल्या आपण निर्वाणी आपुली चोरी न करोनी उलट सहाय्य करीत असे। चोराला जर चोर म्हणलं तर तो आपली ओळख देत असतो, कारण चोराला चोर कळत असतो। आणि आपुली चोरी न करोनी उलट सहाय्य करीत असे, मग ते एकमेकाची चोरी करत नाही, उलट एकमेकाला चोरीमध्ये सहकार्य करत असतात। जे जे जमले लोक त्यांची निंदिली दुष्ट भाग वर्मी बैसले सम्यक प्रायश्चित्त घेऊ इच्छिती। जे जे लोक तिथं जमले होते त्यांनी ही निंदा केलेली लक्षात आली। ओंकार स्वामी या केलेल्या कार्याबद्दल दुःखी आहेत। वर्मी बैसले सम्यक प्रायश्चित्त घेऊ इच्छिती, मग ते म्हणले की आता तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल आपल्या सगळ्यांना, कारण आपण या दुष्ट कर्मामध्ये सगळेच सहभागी होतो। सकळांशी सांगितले सावत्या शरण जा पहिले कोणाही मान्य नाही झाले बोलू लागले उघड। मग ओंकार स्वामी म्हणाले की तुम्ही आता आपण सगळेजण काय करू, सावता महाराजांना शरण जाऊ। पण हे कोणालाही मान्य झालेले नाही, बोलू लागले उघड 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 सांगितलं की त्या सावता महाराजाकडे आम्ही जाणार नाही। सावता पहिल्यापासून चोख आम्ही का त्या कथू भाक तुम्ही आमचे नायक परिहार चोख करावा। पहिल्यापासून आम्ही सांगतो की सावता महाराज बरोबर नाहीत, आम्हाला त्यांच्याकडे जाणं आवडत नाही, तुम्हीच आमचे नायक आहेत, म्हणून तुम्हीच आम्हाला काय काय करायचं ते परिहार सांगा। आम्ही स्वय व्यक्ती विषयक न सांगू आचरले दुःख, आम्ही कोणत्या लोकांमध्ये काय आचरण केलेलं आहे हे दोष पाहणार नाही, सांगणार नाही। निर्मूलन उपाय सम्यक यथोपचारे सारू, पण याच्यावर मात्र हे निवृत्त करण्यासाठी सम्यक उपाय काय आहे तर ते आम्ही योग्य पद्धतीनं करू। सकळे कजन जमले
प्रायश्चित्त मग पुसिले. वारकऱ्यांनी सांगितले गळा माळ घालावी. मग ते सगळेजण वारकऱ्याकडे आले आणि वारकऱ्यांना विचारलं की बाबा आम्ही असं दुष्ट कर्म केलेलं आहे तर याचं प्रायश्चित्त काय करावं. त्यावेळेस वारकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही गळामध्ये तुळशीची माळ धारण करा. गळा घातल्या माळ हिंसा थांबेल सकळ. चुकेल हा जत्रा कोल्हाळ मानेल प्रेमळ सर्वजना. गळ्यामध्ये जर तुम्ही तुळशीची माळ धारण केली तर ही हिंसा मात्र थांबणार. एरवी कशानंही ही हिंसा थांबणार नाही. चुकेल हा जत्रा कल्लोळ मानेल प्रेमळ सर्वजना. आणि हे सगळ्यांच्या मनाला मानल. आणि हा जो जत्रेचा कोल्हाळ आहे, हे जे थैमान माजलेलं आहे, हे सुद्धा सगळं बंद होईल. हा अत्याचार बंद होईल. म्हणून गोपी चंदनाची उटी तुळशीच्या माळ हार मिरविती गळा रे. म्हणून अशा पद्धतीने हे जे वैष्णव आहेत तर ह्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण केलेली आहे. गोपीचंदनाचा टिळा आहे. एका लोटांगणी जाती रे. एकमेकाला लोटांगण म्हणजे नमस्कार करतात. कारण वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवर असा एक संप्रदाय आहे की जिथे अशी रीत आहे की पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. हे एकमेकाचं दर्शन घेण्याची प्रथा ही सगळ्यात शुद्ध आणि पवित्र आहे की जिथं अहंकार नावाची वस्तू राहत नाही. सगळे लहान मोठे एकमेकाचे पायावर मस्तक ठेवून दर्शन घेतात. ही रीत फक्त वारकरी संप्रदायामध्येच आहे. म्हणून त्या वारकरी संप्रदायाकडे ते गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करा. कारण तुकोबारायांना आपल्याकडून एकच अपेक्षा आहे. काय आहे? त्यांचं म्हणणं एकच आहे, व्रत करा एकादशी कंठी मिरवा तुळशी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. तुमच्या आमच्याकडून तुकोबारायांना एक अपेक्षा आहे की कंठामध्ये तुळशीची माळ धारण करा आणि एकादशीचं व्रत करा आणि आपल्या मनानं आपण हरीचे दास आहोत असं कबूल करा. मान्य करा. तुम्ही तुमच्या मुखानं म्हणून घ्या की मी हरीचा दास आहे. कारण हरीच्या दासाला एक दृष्टी आहे आणि ती दृष्टी म्हणजे नाथ महाराज सांगतात हरीच्या दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरिक. त्याची जशी भावना असेल त्या भक्ताला तसा हरी दिसत असतो. म्हणून आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. कारण निर्गुण सुद्धा ब्रह्म आहे पण त्याला हात नाही, पाय नाही, डोळे नाही, नाक नाही, कान नाही. काय मजा येईन. आणि इकडं पाहिलं तर सगुण रूपामध्ये मेघ श्याम सुंदर असलेली ती मूर्ती आहे. म्हणून कटेवरी हात विटेवरी उभा असा असलेला देव विठ्ठल परमात्मा. त्याची काय शोभा आहे, काय महिमा वर्णू आता सांगणे किती. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. म्हणजे सगुण रूपाचं जर नुसतं दर्शन घडलं तर कोटी ब्रह्म हत्या केल्याचं पाप निवृत्त होतं. हे फळ आहे. म्हणून सगुणी भजता निर्गुणी पावले विकल्प धरिता जिव्हा झडे. सगुण भक्ती ही कधीही कामी येत असते. म्हणजे तिला फलश्रुती आहे की सगुणाकडून निर्गुणाकडं आपल्या स्वरूपाकडं म्हणजे मूळ स्वरूपाकडं आपल्याला जाता येतं. म्हणून काय ते करावे संदेही निर्गुण ज्ञानाने सगुण ओस केले. मग ते संदेही निर्गुण काही कामाचं नाही. निर्गुण आहे परंतु त्याच्यामध्ये जर संशय असेल तर ते काही कामाचं नाही. कारण संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर. विनाशाशी वाघूर प्राणी असे. संशय असला की तिथं विनाश निश्चित आहे. म्हणून निसंशय दृढ अपरोक्ष निर्गुणत्वाचं अपरोक्षत्वानं ज्ञान व्हायला पाहिजे. ज्ञान देव म्हणे देईन मी दिव्य किंवा ज्ञान देव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती येत. मग तिथं गुरु आणि शिष्य हे एक निर्गुण परमात्मा आहे. आणि आपण कोण आहोत? आपणही निर्गुण परमात्मा आहोत पण आपल्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही कंठामध्ये तुळशीची माळ धारण करा. स्वामी सई मानवली मला हे साधन बरे दिसले. हा समारंभ ज्ञाते भले करीती प्रेमपूर्वक. स्वामीला सुद्धा हा जो सुझाव आहे तो मान्य झाला आणि मग हे साधन चांगलं आहे. सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे हे. मग हा समारंभ ज्ञानी लोकांच्या मौजूदमध्ये म्हणजे उपस्थितीमध्ये आपण काय करू? पार पाडू.
मग आता त्यांना ह्या सगळ्यांचा अध्यक्ष नेमावं लागेल कुणीतरी. मग कोणाला नेमावं? सावत्यास नेमू अध्यक्ष, माळा घालू सर्व प्रत्यक्ष, समारंभ करोनी साक्ष हो प्रत्यक्ष निर्दोष. असा समारंभ करू की सावता महाराजांना त्या सभेचं अध्यक्षस्थान देऊ आणि त्यांच्या साक्षीनंच आपण सगळे निर्दोष होऊ या पापातून. तव एक म्हणत असे सावता वारकरी नसे, त्या हाती योग्य कसे हे कार्य साधने. त्यातून एक म्हणाले की सावता महाराज वारकरी नाहीयेत, मग त्यांच्या हातून माळ घालण्यामध्ये काय अर्थ आहे? मग हे कार्य त्यांच्याकडून संभवणं साधनं शक्य नाही. म्हणून स्वामी सावत्या पुसती प्रायश्चित्त अन्य हाते साधिती, सावतामध्ये यथामती कराजे साधेल ते. सावता महाराजांना विचारलं की बाबा तुमच्या हातून हे काही कार्य नको म्हणतात काही लोक, तर मग हे प्रायश्चित्त कसं साधन होईल? तर त्यावेळेस सावता महाराज सांगतात की तुमच्या बुद्धीला जसं सुचल तसं तुम्ही करा. मज नको अध्यक्षस्थान, तुमचा नको बहुमान, कर्मधर्मे तुमचे कल्याण यथार्थ पूर्ण साधावे. मला तुमचा अध्यक्ष स्थानही नको आणि तुम्ही दिलेला मानही नको, परंतु कर्म आणि धर्मानं तुमच्या ठिकाणी जे असलेलं हे पाप आहे ते मात्र निवृत्त व्हायला पाहिजे आणि तुम्हाला योग्य चांगली बुद्धी लाभायला पाहिजे. यथार्थ पूर्ण साधावे म्हणजे जसं आहे तसं तुम्हाला प्रत्यक्ष ज्ञान व्हायला पाहिजे. स्वामी सह सकळ जन तिही माळा केल्या धारण, निघाली मोठी यात्रा दुमदुमून उत्सव पूर्ण मांडला. स्वामी सोबत सगळ्या लोकांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण केली आणि फार मोठी जत्रा भरवली. आता जत्रेच म्हणजे जत्रेचं रूपांतर कशामध्ये झालं? यात्रामध्ये झालेलं आहे. तिही माळा केल्या धारण, निघाली मोठी यात्रा दुमदुमून उत्सव पूर्ण मांडला. आधी काय होती? मर्याईची जत्रा आणि आता ही वारकऱ्यांची यात्रा. म्हणजे जत्रेचं रूपांतर यात्रामध्ये झालं. हे कशानं घडलं? तुळशीची माळ धारण केल्यामुळं घडलेलं आहे. मर्याईची जत्रा गावीची, बंद पाडली सदाची, गुढी उभविली यात्रेची आरण ग्रामजनांनी. आरण ग्रामामध्ये आता मर्याईची जत्रा कायमची बंद झाली आणि वारकऱ्यांनी ही धर्मध्वजा उभारली, गुढी उभारली, ज्ञानाची गुढी उभारलेली आहे. नागाबाई गुणगान पित्या प्रश्न विचारे निपुण, शेती ही श्रेष्ठ पूर्ण मग शेतकरी दरिद्रिका. नागाबाई ही गुणांची खाण आहे, हुशार आहे, तल्लख बुद्धीची आहे. मग त्यांनी पित्याला प्रश्न केला सावता महाराजांना की शेती ही श्रेष्ठ आहे, पूर्ण आहे, जगाच्या पाठीवर असा एकच व्यवसाय आहे जो गरिबाला श्रीमंतीपर्यंत पोहोचवणार आहे. मग शेतकरी दरिद्री का आहे? याचं उत्तर देतात. शेती धंदा पवित्र चोख, इह परलोकी सिद्धिदायक, अशी असता पवित्र भाग शेतकरी पतित का. दुसरा प्रश्न आहे की शेती हा धंदा इतका पवित्र आहे आणि चोख आहे. चोख म्हणजे नगदी आहे की इकडं माल घ्यायचा आणि इकडं विकायचा की ताबडतोब पैसे होतात. इह परलोकी सिद्धिदायक, अशी असता पवित्र भाग शेतकरी पतित का. या आणि परलोकांचं काय होत असतं? सिद्धी प्राप्त होत असतं. म्हणजे दोन्ही लोक त्याचे सुखी होतात. असं पवित्र वचन असून सुद्धा शेतकरी इतका पतित कशामुळे झालेला आहे? इतका गरीब का झालेला आहे? तव सावता सांगतसे शेतकरी हा अक्षर शत्रू असे, न्याय अन्याय ठाऊक नसे बुडाला ज्ञान अंधकारी. शेतकरी हा अजात शत्रू आहे, म्हणजे तो सगळ्यांचा पोशिंदा आहे, परंतु त्याला न्याय आणि अन्याय माहीत नाही. आपल्यावर न्याय व्हायला मिळायला का नाही, आपल्यावर अन्याय व्हायला हे सुद्धा त्याला कळत नाही. बुडाला अज्ञान अंधकारी, आणि तो पूर्णपणे अज्ञान रूपी अंधकारामध्ये बुडालेला आहे. तोंडी नसे उत्तम भाषण, तोंडामध्ये पवित्र भाषण नाही, बोलण्याची पद्धत चांगली नाही, बोली चांगली नाही. म्हणून पिता पुत्र करीते भांडण, वडील आणि मुलामध्ये भांडणं चालू आहेत. देण्या घेण्याचे मोठे विस्मरण, आळस पूर्ण वाढला. जे देणं घेणं आहे त्याच्यामध्ये ते विसर पडायला लागला. त्यांना तेज बुद्धी नाहीये, तल्लख बुद्धी नाहीये आणि आळस पूर्णपणे यांच्या ठिकाणी वाढलेला आहे. मिळाले द्रव्य बहुत तरी कार्य न साधे यथार्थ. भरपूर पैसा मिळाल्यानंतर सुद्धा मिळूनही ते
कार्य यथार्थ रूपानं पार पाडत नाही. अज्ञ जनांचे सगळे वित्त भोगिती सत्ताधारी चोर आणि हे अज्ञानी असल्यामुळं या अज्ञ जनांचं जे पूर्ण पैसा आहे तर हा पैसा सत्ताधारी चोर भोगून घेतात, टॅक्स वसूल करतात. दारू गांजा व्यसन दारून भलता फंद बहुमान आचाटो भारी कार्य क्रूरपणे सुख संपूर्ण नाशले. यांना नाद आहे दारूचा गांजाचा, व्यसन अफाट आहे यांना. म्हणून फलता फंद बहुमान, यांना मान मिळावा वाटतो आपल्याला. चार लोकांनी आपल्याला मानावं ऐक नाही, मग तुम्हाला मानतो. मग हे मानामध्ये गेलेले आहे. भलता फंद बहुमान आचाटो भारी कार्य क्रूरपणे सुख संपूर्ण नाशले. आणि याच्यामुळं आत्मसुखाचा नाश झालेला आहे. नसे ज्ञान माधुर्य, ज्ञान नाही, बोलण्यामध्ये माधुर्य नाही. जन्मोजन्मी चालवी वैर्य, हे जन्म अनेक जन्मापासून हे काय करायला लागले, दुश्मनीच पाळायला लागले, वैर काढते. घरची संपत्ती थोर घालवी सर्व भांडणामध्ये. आणि सगळे घरातले पैसे भांडणामध्ये. ते काय म्हणते, धुरा जाऊ द्यायचा नाही, जीव गेला तर हरकत नाही, बसा सांभाळत धुरे. मग आता धुऱ्यानंच जा मग. अरे धुरा गेला काय राहिला काय, पण अनमोल आयुष्य आपलं चाललं ना, जे कार्य साधायचं ते साधन. म्हणून तर इतकं नुकसान व्हायला लागलं. भाऊ बंदकी कलह दारुण, भावाभावामध्येच फार वैर निर्माण झालेले, शत्रुत्व निर्माण झालेलं आहे. एकमेकांचा द्वेषपूर्ण, एकमेकांचा द्वेष करतात. मी थोर हा अभिमान घाली घाला सर्वावरी, मीच सगळ्यामध्ये चांगला आहे, मोठा आहे, हाच काय करतो अभिमान, सगळ्यावर पाणी फिरून टाकायला. मिळाली इंद्राची संपत्ती तरी हे दरिद्री निश्चिती, कदा नाही म्हणे शांती मोठेपणा जगा दावित. इंद्राची जरी संपत्ती मिळाली तरी हे दरिद्री आहेत निश्चित रूपानं. का? कारण यांच्या मनामध्ये शांती नाही, मोठेपणा जगामध्ये मिरवायची यांना वाईट सवय लागलेली आहे. अशक्त जी गायी गुरे, जे बिमार गायी वासरं आहेत, कसाबा विकिती निर्धारे, हे कसाबाकडे नेऊन काय करते, विकून टाकते, कारण आता ते दूध देत नाही म्हणते. आत्मत्व प्रेम वैभव सारे फुकट पसारे, यांचं आत्मत्व, यांचं प्रेम आणि यांचं हे सगळं वैभव कसं आहे, हे निष्ठा पसारा आहे फुकटचा. ह्याच्यामध्ये काही यथार्थ साध्य होण्यासारखं काही नाही आहे. हे केवळ नरपशु, हे केवळ नर रूपानं काय आहेत, पशुच आहे. हिताहित न कळे नाशू, यांचं हित आणि अहित कशात आहे हे कळत नाही. आप पर कुटील भेद भासू उमगू कदा येईना, ह्याच्यामध्ये आपलं कोण आहे आणि परक कोण आहे यांच्यामधला कुटील जो भेद आहे तो त्यांच्या मनामध्ये कधी उत्पन्नच होईल की हे आपले आहेत म्हणून. आपल्याला तर निदान आपलं म्हणून ओळखायला पाहिजे. अंध परंपरा चालती गमाविली मायभू शेती, दुसऱ्याची चाकरी करीती दुर्धर स्थिती पातली. ही आंधळी परंपरा चालवतेत आणि ह्यांनी आपली स्वतःच्या जमिनीत विकून टाकल्या, पण दुसऱ्याच्या शेतामध्ये हे चाकरी नोकरी करतात, अशी यांची दुर्धर स्थिती आहे. सर्वापरीची नागवन मुखी नाही नामस्मरण, हे सगळीकडून नागवे झालेली आहेत. आता ते म्हणतात की बाबा ह्याच्याकडे जाऊन तरी पाहू, त्याचा आधार मिळेल, पण उघड्यापाशी नागवं गेलं साऱ्यात हिवानं मिळेल. याला हेच उघडय नागवय आणि त्याच्याकडे जाऊन काय उपयोग आहे. म्हणून आपण ज्याचा सहारा घ्यायला लागलो तेच आधार आहे. आपण ज्याचा आता आधार कार्ड दिलं तुम्हाला, पण ते सगळं आधार आहे ना. मग असा असा आधार धरा की जे धरल्यानंतर आता कोणाचा आधार धरण्याची आवश्यकता राहणार नाही. म्हणून आधार धरायला पाहिजे विठ्ठलाचा, की ज्याचा आधार धरल्यानंतर आता दुसऱ्या कोणाचा हात धरायची आपल्याला आवश्यकता नाही. म्हणून सर्वापरी पराधीन, हे सगळे नागवण झालेले आहेत, पराधीन झालेले आहेत. मुखामध्ये नामस्मरण नाहीये. मग तरुणोपायाचे स्थान कोणतेही यांना पचेना. मग या भवसागरातून आणि व्यवहाराच्या दारिद्र्यातून तरुण जाण्याचा मार्ग यांना कोणताच पचत नाही. सर्वापरी पराधीन सत्तेचे बैसलेवरी स्थान, परचक्री जीवपूर्ण सदा भ्रमण करीत असे. हे सगळीकडून काय झालेले आहेत, पराधीन झालेले आहेत. सत्तेचे बैसलेवरी स्थान, वरून सत्ताधारी लोक यांना काय करतात,
पैसे मागत आहेत, कारण हे कर्जबाजारी झालेले आहेत ना. परचक्री जीव पूर्ण सदा भ्रमण करीत असे, हे दुसऱ्या चक्रामध्ये काय हा जीव पूर्णपणे भ्रमण करत आहे. हे व्यवहारात सुद्धा कर्जाच्या चक्रात आणि परमार्थातही 184 मध्ये यांचं फिरणं चालू आहे. अनंत संकटी तारिणी विसरले भक्ती स्वामी, अनंत संकटातून तारणारी जी भक्ती माता आहे त्याला पूर्णपणे यांना विसर पडलेला आहे. कोठले सुख निर्वाणी दुःख संसारी भ्रमत असे, कुठलं सुख आणि कुठला मोक्ष यांना मिळणार. हे नेहमी दुःखाच्या संसार सागरामध्ये फिरायला लागले भ्रमण. अनादि जे कुलधर्म, अनादि रूपानं जो कुलाचा धर्म आहे ते लोपले निस्सीम, त्याचा एकदम काय झाला, लोप पावलेला आहे. तेजोहीन मनुष्य जन्म झाला, या कृषी बलांचा, या शेतकऱ्यांचा जो जन्म आहे तो तेजहीन झालेला आहे, निरस झालेला आहे. नाही जेथ गुणागुण मग कैचे जन्म मरण, न्यायान्याय पूर्ण मुळी नसे स्वरूपे. आता नागाबाई काय म्हणतात, तव बोले नागाबाई देव पूर्ण असे विदेही, न्यायनीत विरहित सोयी निर्विकारी कथिता. नागाबाई सांगते सावता महाराजांना की देव कसा आहे, विदेही आहे, त्याला न्याय नीती यांच्या सोयी विरहित तो आहे. निर्विकारी कथिता, तुम्हीच सांगता की ते देव कसा आहे, निर्विकार आहे, त्याला कुठलाच विकार नाही. नाही ते जेथ गुणागुण, जिथं गुण नाही अगुण नाही, म्हणून सगुण निर्गुण गुणाचे अगुण, म्हणजे त्याला गुणही नाही ना अगुणही नाही असा असलेला परमात्मा. मग कैचे जन्म मरण, तिथं कुठलं जन्म मरण आहे. न्याय अन्याय पूर्ण मुळी नसे स्वरूपी, आपल्या आत्मस्वरूपामध्ये मात्र न्याय सुद्धा नाही आणि अन्याय सुद्धा नाही. सावता म्हणे ऐके पूर्ण, पूर्ण मोक्ष निषेधातीत स्थान, तेथे न्याय अन्याय कथन संपले असे सर्वस्वी. सावता महाराज सांगते की तुम्ही पूर्ण ज्ञान ऐका. पूर्ण मोक्ष जो आहे ना तो निषेधातीत स्थान आहे, म्हणजे त्याचा कोणी निषेध करू शकत नाही, त्याला कोणी टाकून देऊ शकत नाही. तेथे न्याय अन्याय कथन संपले असे सर्वस्वी, तिथं मात्र न्याय आणि अन्यायाची भाषा संपून जाते. वरी ऐसी स्थिती भाग्यवाना लाभत असे अंती ज्ञाना, येरा सकळा जना कर्म तारण सर्वस्वी. पण अशी स्थिती मात्र भाग्यवानालाच प्राप्त होत असते, कारण त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञान प्रगट होत असतं. येरा सकळ जना कर्म तारण सर्वस्वी, आणि बाकीच्या सगळ्या सामान्य लोकांना हे कर्मच तारणार आहे. कारण कर्म निष्काम बुद्धीनं जर केलं तर चित्तशुद्धी होणार, चित्तशुद्धी झाली की सत्वगुणामध्ये ज्ञान उत्पन्न होणार आणि सद्गुरूची भेट होऊन तो या जन्ममरणाच्या भवसागरातून पार पडणार. अशी ती काय आहे, साखळी आहे. जिही केले विहित कर्म ज्ञान पहा चालत ना, जिने केले विहित कर्म तप ज्ञान सत्य धर्म, कष्ट होऊनी शरीर परम अंती उत्तम लोक साधिला. ज्यानं शास्त्रानं सांगितलेले विहित कर्म केलेले आहेत निष्काम बुद्धीनं, त्यानं तप केलेलं आहे, सत्य धर्म आणि ज्ञानाचं आचरण केलेलं आहे. कष्ट होणे शरीर परम, शरीराला पीडा दिलेली आहे. अंती उत्तम लोका साधिला, अंतिम त्याला काय होत असतं, उत्तम लोकाची प्राप्ती होत असते. जे ऐश्वरी मदांधपूर्ण, जे केवळ भोगामध्येच आसक्त आहेत, सतत केले विषयाचरण, नेहमी विषयाचं ध्यान केलेलं आहे. अंती अधोलोकी गमन सहज घडले स्वकर्मे, मग त्यांना सहजच काय होत असते, अंतकाळी काय होत असतो, त्यांना नरकवास मिळत होतो. जिही विहित धर्मे विषय भोग, ज्यांनी विहित धर्मानं विषयाचं भोग घेतलेला आहे, साधिला संपत्ती पुत्रलाग, आणि त्यांनी संपत्ती आणि मुलाबाळाचं पालन पोषण केलेलं आहे. ते इह परलोकी अव्यंग अधिकारी सदाची, या आणि परलोकामध्ये ते सदा आनंदाचे अधिकारी आहेत. जेणे लाभे उच्च स्थान, त्यासाठी योग्य वागणे, उच्च स्थान मिळवण्यासाठी चांगलं वागावं लागतं. ते नीती हे नामाभिधान म्हणती सज्ञान चतुर, त्यालाच ज्ञानी पुरुष नीती म्हणतात. आणि त्या नीतीनं आपण चालायला पाहिजे. आईबाप हित चिंतिती, आईबाप लेकराचं हित चिंतन करत असतात. पुत्र त्याची आज्ञा मानिती, आणि मुलानं सुद्धा त्यांची आज्ञा पालन करायला पाहिजे. देव भेट अघटित मती, आईबापा ते नसे, देवाची भेट होईल असं बुद्धी आईवडिलांना नसते.
म्हणून मायबापाहुनी थोर, म्हणून मायबापापेक्षा सुद्धा श्रेष्ठ सद्गुरु श्रेष्ठ साचार. सद्गुरूच काय आहेत? श्रेष्ठ आहेत. तोही त्या गावा निर्धार देव भेट विनाजो. आणि ते जर आपल्याला देवाची भेट करून देत नसतील तर त्या गुरुचा सुद्धा त्याग करून टाकायला पाहिजे. बळी गुरु शुक्राचार्य देव भेटी अडथळी कार्य. आज्ञा मोडून साधिले शौर्य देव भेट चोखट. बळीराजा यानं ती भगवान श्रीहरी विष्णू वामन रूपानं त्यांच्या दारामध्ये आलेले आहे. आणि बळीराजाला लक्षात आलं की आता सर्वेश्वर भगवान या विश्वाचा मालक माझ्या दारामध्ये आलेला आहे आणि मला 3 पग भूमी मागत आहे. तर त्यावेळेस त्याला आनंद झाला की तिन्ही लोकांचा स्वामी माझ्या दारात आला, याच्यापेक्षा मला काय पाहिजे अजून. मग त्यांनी सांगितलं की काय पाहिजे ते मागा, 3 पग नाही अजून मागा, माझ्याकडे भरपूर जागा आहे. ते म्हणले नाही राजन, आम्हाला फक्त 3 पग जागा पाहिजे. पहिल्या चरणामध्ये त्यांनी स्वर्गलोक व्यापून टाकला, दुसऱ्या चरणामध्ये मृत्यूलोक व्यापून टाकला आणि तिसरा पाय आता कुठं ठेवू राजा बळी सांगा. राजन, ह्या तिसरा पाय मी कुठं ठेवू. त्यावेळेस बळीराजानं अति नम्रतेनं भगवंताच्या चरणी आपला अहंकार समर्पित केला आणि सांगितलं की भगवान, तुम्ही स्वतःचा पाय तिसरा पग माझ्या डोक्यावर ठेवा, म्हणजे मी आता तुम्हाला सर्वस्व अर्पण केलेलं आहे. आणि बळीला पाताळामध्ये नेऊन घातलेला आहे. परंतु त्यांच्या बहिणीनं सांगितलं की माझ्या मालकाला तुम्ही पाताळामध्ये घातलं, हा कसा न्याय आहे तुमचा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सदा मी तुझ्या राज्याचा द्वारपाल म्हणून तिथं राहील, म्हणजे तुझा पती सुद्धा जवळ राहील आणि तुझा परमेश्वर सुद्धा आराध्य जवळ राहील, म्हणजे भाऊ जवळ राहील. अशा पद्धतीनं भगवंतानं प्रेमानं बळीचा उद्धार केलेला आहे. परंतु आता लक्षात आलं की गुरु शुक्राचार्यांनी हे ओळखलेलं आहे, ही कपटनीती आहे, हे श्रीहरी विष्णूचं कार्य आहे की तुझं आता सगळं सर्वस्व तुझ्याकडून हिसकावून घेण्यासाठी श्रीहरी विष्णू ह्या वामन अवतारात आलेले आहेत. राजन, तू संकल्प सोडू नको. परंतु बळीराजानं सांगितलं की मी एकदा घेतलेला संकल्प परत वापस घेणार नाही. आणि संकल्प सोडायला लागल्यावर ते अर्ध्य सोडायचं आता की त्या झारीमध्ये जाऊन बसले शुक्राचार्य. तर ते झारीतून पाणी गळत नाही म्हणून त्या बळीराजानं काडी टाकून ते काय केलं, त्यांना काढून टाकलं, म्हणजे रस्ता साफ केला, मोकळा मार्ग सुरंग. तर त्यांचा डोळा फुटला. शुक्राचार्य आड आला म्हणून डोळा फुटला. म्हणून सद्गुरू आड येऊ लागले देव भेटीमध्ये, तर ते अडथळा त्यांनी काय केला, दूर केला. हीच इथं गोष्ट सांगतात. बळी गुरु शुक्राचार्य देव भेटी अडथळी कार्य. अडथळा आणू लागले ते कार्यामध्ये. आज्ञा मोडून साधिले शौर्य. मग शौर्य त्यांनी आज्ञा मोडून साधलं. म्हणून आत्मज्ञान होत असताना किंवा देवाची भेट होत असताना गुरु जर मधात आडवे येत असेल तर त्यांचा सुद्धा त्याग करावा. देव भेट चोखट. म्हणून ती देवाची भेट घेणं याच्यासारखं चांगलं कार्य कोणतं नाही. म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. देवप्राप्ती मुख्य स्थान हेची नीतीचे महिमान. जेणे कार्य साधे साधन ते संपूर्ण श्रेष्ठची. मग जे कार्य करावं लागेल ते श्रेष्ठ आहे. जेणे देव जोडे पूर्ण, ज्याच्यामुळं पूर्ण देवाची प्राप्ती होत असेल तो करावा. अधर्मही जाण तो, मग अधर्म जर करायची वेळ आली तर अधर्म सुद्धा करावा. पण असं नाहीये की नेहमीच अधर्म करावा. कंडिशन आहे इथं. जर देव प्राप्त होत असेल तर आणि आपल्याला जर अधर्म करून होत असेल तर अधर्म निश्चित करायला पाहिजे. इथं सूट दिलेली आहे बरं का. तसं भरत राजानं काही केलं हे केलं. हा, कारण अडथळा आणलं म्हणून त्यांनी काय केलं की स्वतः सिंहासनावर बसले नाही. श्रीराम प्रभू रामचंद्राकडे गेले, त्यांचे दर्शन घेतले आणि त्यांच्या पादुका आपल्या डोक्यावर घेऊन आले आणि सिंहासनावर ठेवले. आणि स्वतः मात्र एका संन्यासाचं जीवन जगू लागले. ही काय थोर भक्ती आहे, हे बंधुप्रेम आहे. जगामध्ये एक आदर्श आहे भरत प्रेम, बंधुप्रेम. म्हणून इथं सांगतात आज्ञा मोडून साधिले शौर्य देव भेटे चोखट. देव प्राप्ती मुख्य स्थान तो करावा. धर्म ही जाण
ऋषी पत्न्या पती आज्ञा मोडून श्रीकृष्णा ते भेटल्या. ऋषी पत्न्यांनी सुद्धा आपल्या पतीची आज्ञा मोडून श्रीकृष्णाला जाऊन भेटलेल्या आहेत. देव भेटी जे प्रतिकूल ते आई बाप त्यागावे समूळ. जर देव भेटण्यासाठी जर आपले आईवडील प्रतिकूल होत असतील तर आईबापाचा सुद्धा त्याग करावा. इष्टमित्र गणगोत प्रतिकूल आवश्यक त्यागावे. इष्टमित्र किंवा गणगोत जर आपल्याला प्रतिकूल आहेत, जर ते आपल्याला देवाला भेटू देत नसतील तर त्यांचा सुद्धा त्याग करावा. देव भेट कार्याकार्य संपूर्ण नीतीचे वीर्य. साधके करावे अनिवार्य थोर ऐश्वर्य साधावे. म्हणून देव भेट करून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे आणि त्याच्यामध्ये साधकाने हे अनिर्वाह म्हणजे करायलाच पाहिजे. सकारात्मक शब्द सांगितला. बाकीच्या गोष्टी काम हो न झाले तरी काही हरकत नाही, पण आधी देव प्राप्त करून घ्यायला पाहिजे. जन्मा आल्याचे सार्थक करावी देव भेट चोख. म्हणजे जन्माला आल्याचं काय होत असतं, सार्थक होत असतं, म्हणून देव भेट घेणं आवश्यक आहे. जळती मग महादोष स्वय सुखरूप होय. मग महादोष आपोआप जळून जातात आणि काय होत असतं, तो व्यक्ती सुखरूप होत असतो. देवधारी सावता माळी. देव धारण करणारे सावता महाराज. प्रेमे गुंफिले माळ निर्मिळे. ही जी गुंफण केलेली आहे ती प्रेमानं केलेली आहे. आसती जे फुलमाळी प्रेमे धारण कला करावी. जी फुलमाळी आहे, आता माळीमध्ये सुद्धा फुलमाळी आहेत बरं का. आणि याचा दुसरा असा अर्थ होतो की ही जी फुलांची ओवलेली माळ आहे असे साधन, असा सुद्धा अर्थ होतो. घेवत अनाजी जे अगम्य प्रेमानं ही माळ धारण करायला पाहिजे. ही भक्तीची प्रेमानं गुंफलेली माळ आहे. संतानसे जात गोत. संतांना जात नाही, गोत नाही. म्हणून कबीरदास सांगतात की मोल करो तरवार का पडी रहने दो म्यान. हे तुम्ही मोल तलवारीचं करा, म्यानेला महत्व देऊ नका. तसं जात न पूछिये संत की पूछ लीजिए ज्ञान. संतांची जात विचारू नका की हे कोण्या जातीचे आहेत बाबा, फक्त त्यांच्याकडून ज्ञान विचारून घ्या. तसं पडी रहने दो म्यान. मोल करो तरवार का पडी रहने दो म्यान. अशा पद्धतीने सांगतात. संतानसे जात गोत आवडती जाज पवित्र पुनित. संपूर्ण हे सुख घेवोत अनादी जे अगम्य. म्हणून सर्व श्रोत्यांनी हे जे अगम्य सुख आहे तेच तुम्ही प्राप्त करून घ्या. हे सुख ज्या लादले ती कळी काळा शूर झाले. हे सुख ज्याला मिळालं त्यानं काळाला सुद्धा जिंकलेलं आहे. असे तुम्ही काळाला जिंका. जन्म मरण विसरले स्वानंदी झाले सर्वस्वी. आणि जन्म मृत्यूचे दुःख हे संपूर्ण विसरून गेलं. का? कारण ते खोट आहे आणि खोटाला विसरणं म्हणजे काय. म्हणून आनंदे झाले सर्वस्वी. जातिवंत पूर्ण प्रेम श्री गुरु विनायकाचे धाम. हे जातिवंत आहे, पूर्ण प्रेम आहे. श्री गुरु विनायकाचे हे धाम आहे. मज दिधले कैवल्य परम अनायासे सहज. साखरे महाराजांनी हे परम कैवल्य धाम मला प्राप्त करून दिलेलं आहे. अनायास म्हणजे प्रयत्न न करता सहज. मीरा के प्रभू गिरिधर नागर सहज मिले अविनाशी. श्री गुरु विनायक तोची सावता असे देख. श्री गुरु विनायक साखरे महाराज म्हणजेच सावता महाराज आहे. जात गोत भिन्न भाग म्हणजे ही जात ही गोत ही जी भाषा आहे ही फार वेगवेगळी आहे थोडी. अणुमात्र असे ना, ह्याच्यामध्ये तिळभर सुद्धा काय नाही, भेद नाही. श्री गुरु विनायक तोची सावता असे देख. जात गोत भिन्न भाग अणुमात्र असे ना. धन्य धन्य गुरुराया नाचे भिकू लागे पाया. धन्य गुरुराया आहेत हे म्हणून असं म्हणून नाचू लागलेत भिकू आणि पाया पडू लागले. सुखी झालो तुझ्या स्वरूपिया शिवी तसे अखंड. तुमच्या स्वरूपानं आम्ही सुखी झालेलो आहोत म्हणून अखंड हीच सेवा धारण करत आहोत. इति श्री सावता महात्म्य भिकूने कथिले सत्य. श्रवण करोत भाविक भक्त सप्तम अध्याय रसाळहा. इति श्री सावता महाराज महात्म्य ग्राम जत्रा प्रतिपादनम निर्दुष्ट तत्व कथनम नाम सप्तमोध्यायः. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री संत सावता महाराज की जय. इथे 7व्या अध्यायामध्ये ग्राम जत्रेचं वर्णन केलेलं आहे आणि ते जे पाप घडलं होतं, हे जे भयानक प्रकार चालू आहेत त्याचं कसं म्हणजे ते कसं हाणून पाडलेलं आहे त्याच्यावर सगळ्यांनी वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनं
तुळशीच्या माळा धारण केलेल्या आहेत आणि ते पापातून मुक्त झालेले आहेत. तर इथं 7वा अध्याय पूर्ण झालेला आहे. आठवीचे होते जितक्या होते तितके 15 मिनिटात घ्या. ती पाणी श्री गणेशाय नमः. जय जय भव भय नाशका अनादि विश्व चालका अक्षर अक्षरातीत उत्तम सात्विका भक्त रक्षका श्री हरी. श्री गणेशाला नमस्कार करून हे जय जयकार असो. तुम्ही भवाचं जे भय आहे म्हणजे जन्ममृत्यूच्या भयाचा नाश करणारे आहेत. अनादि विश्वाला चालवणारे आहेत. क्षर अक्षरातीत उत्तम सात्विक आहे. क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष हे 15व्या अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे की जी प्रकृती आहे आणि पुरुष आहे म्हणजे प्रकृती ही खोटी आहे आणि त्याचं अधिष्ठान रूप पुरुष हे सत्य आहे. म्हणून तुम्ही सत्य आहात. भक्त रक्षका श्रीहरी आणि भक्ताचं रक्षण करणारे तुम्ही श्रीहरी आहात. देव भक्त पण तुझा खेळ. देव आणि भक्त हा जो काही तुझा खेळ आहे कारण हे नाटक आहे. खेळ मांडियेला वाळवंटी बाई नाचती वैष्णव भाई रे. हा खेळ मांडलेला आहे वाळवंटामध्ये. म्हणून देवाचा आणि भक्ताचा हा खेळ चालू आहे. देशी सुख सात्विक निर्मळ आणि सुख मात्र कसं आहे सात्विक आहे निर्मळ सुख देणारे आहे. नासी जन्म जरा मृत्यू दुःशील स्वानंद कल्लोळ निर्मिशी आणि जन्म मरण आणि हे दुःख यांचा नाश करणारे आहात. स्वानंद कल्लोळ निर्माण करणारे आहेत म्हणजे आनंदाचे डोही आनंदी तरंग आनंदाची अंग आनंदाची अंगानच तुम्ही आनंदरूप परमात्मा आहात. जसा गुळ अंगानच गोड आहे का त्याला गोड करायचं तो अंगानच गोड आहे तसं आपण अंगानच परमात्मा आहोत. प्राप्य स्थान देवपण हे भक्ता येथे नसे. हे भक्ता दिले वरदान देव भक्त यात भिन्नपण अनुमात्र असेना. जे प्राप्य स्थान आहे म्हणजे जे आपल्याला प्राप्त करून घ्यायचं ठिकाण आहे ते देवपण आहे. हे भक्ता दिले वरदान आणि हे भक्ताला वरदान दिलेलं आहे की तुम्ही देवाला प्राप्त करून घ्या. देव भक्त यात भिन्नपण अनुमात्र असेना. देवात आणि भक्तामध्ये वेगळेपणा किंचितही नाही. देव तो भक्त भक्त तो देव येथे नसे मुळे अभाव. अनादि ओघ हा चाले अपूर्व देव भक्त संसार. आणि हा असा देवाचा आणि भक्ताचा जो संसार आहे तो अनादि प्रवाह रूपानं चालू आहे. का कारण देवच भक्त आहे आणि भक्तच देव आहे म्हणून याच्यामध्ये कुठेच अभाव नाही. भक्तांचा जो विचार तो देवाचा संसार. भक्त जो विचार करतो तो देवाचा संसार आहे. दोहोचे एकत्व सार अनादि निर्धार मोक्ष. अनादि निश्चयात्मक मोक्ष जो आहे तो दोघांचा काय आहे एक सार आहे. मुख्य आसन मोक्ष स्थान. मुख्य आपलं ठिकाण कोणतं आहे तर मोक्ष स्थान आहे. संसार तो भक्ती महिमान आणि संसार भक्तीनं करायचा आहे. देवाचं नामस्मरण करत करत संसार करायचा की निस्ता संसार नाही करायचा. प्रेम ओघ निर्मळपणा तो देव भक्त संगम. प्रेमानं हा जो निर्मळपणा आहे भक्तीचा तो देव आणि भक्ताचा काय आहे संगम आहे. मागील अध्यायी कथन वारकरी झाले आरणी जाण. आरणातले जे लोक आहेत ते संपूर्णपणे वारकरी झालेले आहेत आणि हे परिवर्तन केवळ तुळशीची माळ धारण केल्यामुळे आलेलं आहे. हिंसा धर्म विध्वंसन. हिंसाचं जे साम्राज्य पसरलं होतं त्याचा नाश करून टाकला. केले सकळ जनी. आता पुढील कथा मोक्षदायक सर्वथा. आता जी पुढील कथा आहे ती मोक्षदायी आहे. ऐकावी भक्ती मार्गस्था सर्व भावे सदैव. सर्वांनी ती भक्तिभावानं ऐकायला पाहिजे. कूर्मदास नामे ब्राह्मण परम भाविक होता जाण. तयासी नव्हते कर चरण पैठणी राहत असे. कूर्मदास नावाचा एक ब्राह्मण होता. परम भाविक होता परंतु त्याला हात आणि पाय नव्हते. तो पैठणमध्ये राहत होता. तो सूर्यरथीचा अरुण. तो सूर्याचा अवतार होता. करावया हरिभजन. हरिभजन करण्यासाठी त्याने अवतार धारण केले आहे. ब्राह्मण वंशी अवतार पूर्ण त्याने घेतला. यासाठी ब्राह्मण वंशामध्ये सूर्यानं
कूर्मदासाचा अवतार धारण केलेला आहे. कूर्मदासी यात्रा निघाला, श्री विठ्ठलाने वेश घेतला. व्यापारी सांगे कूर्मदासाला मदत करी मुक्कामी. कूर्मदास यात्रेला निघालेले आहेत आणि विठ्ठलानं व्यापाऱ्याचं सोंग घेतलेलं आहे आणि त्याला कुठं अडचण आली असेल तर त्याला तो मदत करायचा. विठ्ठल परमात्मा त्याला स्वतः मदत करत होते. असा मुक्काम करीत करीत लहुळ ग्रामी झाला प्राप्त. देवपूर्वी मनोरथ भक्ताचे सर्वस्वी. असा मुक्काम मुक्काम करत करत तो लहुळ या गावामध्ये आला आणि देव त्याचे मनोरथ पूर्ण करत होता. ज्यानसे हातपाय त्या तीर्थयात्रा अशक्य होय. देव भेटी विन सोय कर्माची ही निवारेना. देव भेटल्याशिवाय कर्माची सुद्धा सोय लागत नाही बरं का. म्हणून ज्याला हात पाय नाही त्याला तीर्थयात्रा करणं अशक्य आहे. ज्याशी नाही पंख पाय तेने करावे ते काय गा. ज्याला पंख नाही पाय नाही त्यानं काय करायला पाहिजे? विठोबाचं नाव घ्यायला पाहिजे त्यानं. कारण विठोबा ज्याला कुणीच नाही त्याला सुद्धा तो काय आहे? आधार आहे. जिसका न कोई संगी साथी ईश्वर है रखवाला. द्वार दया का द्वार दया का. म्हणजे तुम्ही काय करा की हे जे दयेचं द्वार आहे ते बंद करू नका. बंद करो मत द्वार दया का. दे दो कुछ तो सहारा. म्हणजे तुम्ही दयेचं द्वार बंद करू नका कारण ही परिस्थिती तशी होती. ज्ञानोबरायांना भिक्षा देईन गेले. दिलेली भिक्षा पायाखाली तुडू लागले. त्यावेळेस ज्ञानोबरायांनी सांगितलं की यांना निदान अंतकरणामध्ये प्रेमाची एक पाझर तरी फुटायला पाहिजे. तुम्ही दयेचं द्वार बंद करू नका. छाया है चहु और अंधेरा भटक गई है दिशा. दिशा भटकलेल्या आहेत. मानव जात ही दिशाहीन झालेला आहे आणि सगळीकडे अज्ञानाचा अंधार झालेला आहे. कोणाच्या अंतकरणात दया नाही, प्रेम नाही, भाव नाही, माणुसकी नाही. आता जिथं संतासोबत माणुसकी नाही तिथं माणसासोबत माणुसकी कुठं राहील? हा डीपली खोलवर साधू संतांनी विचार केला आणि मग तुमच्या आमच्यासाठी ज्ञानेश्वरीची रचना केलेली आहे. ती आई आहे, आईचं काळीज आहे. कारण आईला वाटतं की आपल्याला त्रास झाला हरकत नाही पण आपल्या लेकरांना त्रास होणे. म्हणून तुमच्या आमच्यासाठी माझा मराठाची बोल कौतुके परियामृता ते ही पैदा जिंके. ऐसे अक्षरे रसिके मिळवीन. अशी अक्षरे मी रसा म्हणजे अमृताला सुद्धा पैजेमध्ये जिंकणारे तुमच्या समोर मी प्रगट करणार आहे असं ज्ञानोबराय सांगतात. म्हणून मणी देवे कार्य योजिले. नामदेव ज्ञानदेव घेतले. देवानं एक योजना आखली. ज्ञानोबरायांना आणि नामदेवरायांना सोबत घेतलेला आहे. भेटावया निघाले कूर्मदासा सत्वर. ताबडतोब कूर्मदासाला भेटीसाठी निघालेले आहेत देव. नामदेवा झाला अभिमान. विठोबाचा भक्त परिपूर्ण. देव काकड्याचा मजमान हा अभिमान बाणला. नामदेवरायांना अभिमान झाला. काय अभिमान झाला की विठ्ठलाचा मी परिपूर्ण असा एकमेव भक्त आहे जगाच्या पाठीवर. का? कारण देव माझ्या हातचा दहीभात खातो असा अभिमान झाला. देव काकड्याचा मजमान हा अभिमान बाणला. कारण दिवाळीला एके दिवशी कारण दरवेळेला कसं असतं की विटेवर देव उभं टाकलेले असतात आणि सगळे लोक त्यांची काय करतात? पूजा करतात, आरती करतात, काकडा भजन करतात. पण त्या दिवशी मात्र देवानं स्वतः आपण खाली उतरले आणि नामदेवरायांना विटेवर उभं केलं आणि तिथं मग सगळ्यांनी काकडा भजन करून आरती केली. असा मान नामदेवरायांना मिळाला. याचाच नामदेवरायांना अभिमान झाला. देव काकड्याचा मजमान हा अभिमान बाणला. देव नांदती पंढरी. देव पंढरपुरातच आहेत. अनेक गाव ओस सारीन. बाकीचे सगळे गाव ओस आहेत. देव भेट मजची निर्धारी. तर अशी अशक्य देवाची भेट होणं हे फक्त मलाच माहित आहे, पक्क माहित आहे. बाकीच्यांना देव भेटतच नाही. देवा घालितो खाणे पिणे. मी रोज देवाला दहीभात खाऊ घालतो आहे की नाही. देव लाड पुरविते संपूर्ण. आणि देव सुद्धा माझा लाड पुरवतात.
जगी मीच भक्त धन्य नसे अन्य दुसरा. जगामध्ये मीच एक विठ्ठलाचा निश्चिम भक्त आहे, दुसरा भक्तच कोणी नाहीये. मीच केली पूर्ण सेवा, मीच विठ्ठलाची पूर्ण सेवा केलेली आहे. सदा जाणे देव भावा, देवाचा भाव सुद्धा मीच जाणतो. मज ऐसा पुण्य ठाव आणि का ते अप्राप्त. माझ्यासारखा पुण्य ठाव बाकीच्यांना प्राप्त होणं शक्यच नाहीये. पंढरपुरीच देव भेट इतर ग्राम ओस फुकट. जे करीती संसार कष्ट त्या भेटा शक्य. पंढरपुरामध्येच देव भेटतात आणि इतर ग्राम जे आहेत बाकीचे गाव निव्वळ ओस आहेत, फुकट आहेत, ते व्यर्थ आहेत. जे करीती संसार कष्ट, जे संसारामध्ये कष्ट करतात त्यांना ही भेट अशक्य आहे. नामदेवा झाला अभिमान, अशा पद्धतीनं नामदेवरायांना अभिमान झाला. देवे ही ओळखली खून आणि देवानं ही खून ओळखली. भक्त महिमा परिपूर्ण देव दावी नामदेवा. आणि भक्ताचा महिमा आता देव नामदेवरायांना दाखवण्यासाठी त्यांनी योजना आखलेली आहे. सावता माळी पूर्ण ज्ञानी. सावता महाराज पूर्ण ज्ञानी आहेत. पाहिला होता नामदेवाने, नामदेवरायांनी पाहिलेला आहे. परी अंतर्ज्ञान भक्तिपूर्ण नामदेवान समजे. परंतु सावता महाराजांचं अंतर्ज्ञान किती चोखडं आहे हे मात्र नामदेवांना माहीत नव्हतं. कूर्मदासाचे सांगुनी नाव आरणाते निघाले देव. भक्ती मार्ग गहन अपूर्व दावी भाव विठ्ठल. कूर्मदासाचं नाव सांगून आरणाच्या दिशेनं देव स्वतः निघालेले आहेत. नामदेव ज्ञानदेव स्वतः सोबत घेऊन निघालेले आहेत. भक्ती मार्ग गहन अपूर्व दावी भाव विठ्ठल. अपूर्व गहन भक्ती भावाचा जो भाव आहे तो विठ्ठलांना दाखवायचा होता नामदेवरायांना. सावतोबांचा मळा पाहिला, सांगितले देवी नामदेवाला. पाणी पिओनी वहिला येतो परत मी. सावतोबांचा मळा पाहिला आणि पाहिल्याबरोबर नामदेवरायाला देव सांगतात की मला तहान लागलेली आहे, मी आत्ता पाणी पिऊन येतो. ज्ञानदेव आश्चर्य करी येथे दिसते अपूर्व परी. यज्ञयाग पुण्याई सारी मूर्तिमंत असेल. ज्ञानोबराय आश्चर्य करतात की इथं अपूर्व अशी काय आहे, यज्ञयागाची पुण्याई दिसत आहे. येथे सत्यव्रत सात्विक भाव. इथं सत्यव्रताचं आचरण आहे, सात्विक भाव उत्पन्न व्हायला लागले. इथं स्वर्गातले देव सुद्धा शॉपिंगला यायला लागलेत. बरं का. यज्ञयाग पुण्याई सारी मूर्तिमंत असेल. इथे सत्यव्रत सात्विक भाव. दान धर्म मोक्ष प्रस्ताव. इथं दान आहे, धर्म आहे आणि मोक्षाचा प्रस्ताव आहे, म्हणजे मोक्ष सहज मिळण अशी जागा आहे. तया मार्गे धावे देव अन्य माव असेना. त्याच मार्गाने देव चालायला लागले, बाकी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. हे ज्ञानोबरायांना लक्षात आलं. परमार्थ मार्ग अति कठीण. परमार्थाचा जो मार्ग आहे तो अवघड आहे, ही वाट अवघड आहे. बरं का. न समजे कोणा देवाविन. देवाशिवाय ही वाट कोणाला कळत नसते. आपुल्या मतीने करीती भ्रमण ती वाट पूर्ण चुकले. आणि आपल्या बुद्धीनं जे ही भ्रमण करतात ते पूर्णतः वाट चुकलेली आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी इशारा दिला. मनोमार्गे गेला तो येथे मोकला. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून ज्यानं हरिपाठाचा सहारा घेतला तो मात्र पूर्णत्वाला प्राप्त झाला. देव जेथे जेथे गेले ते स्थळ पवित्र झाले. जिथं जिथं देव गेलेले आहेत ते ठिकाण पवित्र झालेलं आहे. पूर्ण शीतळता पावले स्थळ रहिवासी. जे तिथले रहिवासी आहेत ते पूर्ण शांत रसाला प्राप्त झालेले आहेत. ज्ञानदेव नामदेवा म्हणती. ज्ञानोबराय नामदेवरायाला सांगतात देवमार्ग अगोचर बोलती. हे देवाचा मार्ग कळत ना बाबा आपल्याला, कुणीकडे चालले ते. मध्यंतरीच मुक्काम करीती ते चुकती मार्गाला. आणि हे मधातच मुक्काम करायला लागले, याचा अर्थ देव रस्ता चुकले. तो इकडील ऐका मात. देव गेले सावत्या पाहात. तो बसलासे ध्यानस्थ आनंदित अंतरी. इकडं काय झालं गोष्ट ती ऐका. संत सावता महाराज देव संत सावता महाराजांना पाहत पाहत गेले तर इकडं तो बसलासे ध्यानस्थ. सावता महाराज ध्यानस्थ बसलेले आहेत. आनंदित अंतरी. त्यांना आत्मानंदामध्ये ते मग्न झाले होते. इथपर्यंत आपला विषय आलेला आहे. 130 क्रमांकाची उभी चालू आहे. राहिलेला विषय आपण नंतर. कुंडलिका वरदे हरी श्री ज्ञानदेव.